गीताला मधूने फोन करून सांगितले की उद्या घरी ये, मला बघायला पाहुणे येणार आहेत. आबांनी तुला आणि दाजींना बोलावले आहे. तू लवकर ये. गीताने थोडेफार बोलून फोन ठेवला. तिला आनंद झाला, पण तिला आता रूपाची काळजी वाटू लागली. ती त्याच विचारात होती. तेवढ्यात तिचे सासू आणि सासरे शेतावरून घरी आले. तिला असे उदास बघून सासूने मायेने तिला विचारले, गीता पोरी, काय झालं ग? अशी का उदास झाली आहेस? सासूच्या बोलण्याने गीता अजूनच हळवी झाली आणि त्यांच्या कुशीत शिरून रडायला लागली. सासू सासऱ्यांना काही कळेना. शांत झाल्यावर गीताने मधूचा फोन आला होता ते सांगितले आणि आता ती रूपाच्या काळजीने धास्तावली आहे हे त्या दोघांना लक्षात आले. लग्न झाल्यावर तिने तिच्या घरच्यांना माहेरची सगळी कल्पना दिली होती. तिची भीती का आहे हे जाणून घेत तिची समजूत काढून दोघे आपापल्या कामाला लागले. गीताच्या नवऱ्याला पण कळले तसा तोही काळजीत पडला. त्याने गीताला समजावले की आपण काहीतरी मार्ग काढू. उद्या गेल्यावर कळेल सगळं, असे म्हणून तो त्याच्या आईवडिलांशी बोलायला गेला. त्या तिघांची बराच वेळ चर्चा झाली आणि मग गीताचा नवरा समाधानाने बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी घरातले लवकर आवरून गीता माहेरी आली. तिचा नवरा संध्याकाळी येतो म्हणाला. मधू, रूपा आणि गीता जरा निवांत झाल्यावर त्यांच्या रूममध्ये बोलत बसल्या. एक वेगळेच दडपण त्या तिघींच्या मनावर आले होते आणि त्याला कारणही तसेच होते. रूपाचा जन्म झाला आणि तिसरी मुलगीच झाली म्हणून त्यांचे वडील खूप नाराज झाले होते. त्यांनी मुलीचे तोंड सुद्धा पाहिले नाही. कसे तरी 1-2 महिने गेले आणि गीताच्या आईला पुन्हा दिवस गेले. डॉक्टर म्हणाले होते त्यांना की हे बाळंतपण त्या नाही सोसू शकणार. यात त्यांच्या आणि बाळाच्या जीवाला धोका आहे. पण गीताच्या वडिलांनी काही ऐकले नाही. आता मुलगाच होणार म्हणून त्यांनी पाहिजे तेवढा पैसा खर्च झाला तरी हे मूल होणारच असा हट्ट केला. शेवटी व्हायचे तेच झाले. 7व्या महिन्यातच प्रसव वेदना चालू झाल्या आणि त्यातच गीताच्या आईचा बाळासहित मृत्यू झाला. तिन्ही मुली आईविना पोरक्या झाल्या. रूपा वर्षाची पण नव्हती. गीता सगळ्यात मोठी होती. तिला जरा थोडीफार समज होती. मधू पण थोडी कळत्या वयातील होती. दोघी बहिणींना आई नाही हे कळत होतं. त्यांनी रूपाला आईची माया लावली. दोघी तिला जीवापाड जपत होत्या. तिच्या वडिलांनी रूपाला अपशकुनी ठरवून तिचा जीव घ्यायचा प्रयत्न सुद्धा केला. पण दोघी बहिणींनी तिला वाचवले. बापाच्या धास्तीने त्या दोघी तिला बापासमोर आणत नसत. मुलाच्या हव्यासाने गीताच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. मुलींना घरात कोंड्यासारखे होई, पण त्या तिघी एकमेकींना एकटं सोडून कुठे राहत नसायच्या. आई नव्हती आणि बाप असून नसलत जमा होता. दुसरी आई जरा बरी होती, लक्ष द्यायची, पण तिघींना अगदी हवे तसे राबून घ्यायची. तिघी अगदी दिसण्यापासून सगळ्या कामात सर्व गुण संपन्न होत्या. घरात पैसा पण भरपूर होता. नव्हते फक्त प्रेम. वयात आल्यावर अथावकाश गीताला पहिले स्थळ आले आणि लगेच लग्नसुद्धा लागले तिचे. बापाला एका ओझ्यातून मुक्त झाल्यासारखे वाटले. मुलींबद्दल त्याला अजिबात ओढ आणि प्रेम नव्हते. गीताच्या घरी सगळी माणसे खूप माणुसकीची होती. माहेरी प्रेमाला वंचित असणाऱ्या गीताच्या सासरी सगळे सुख पायाशी लोळण घेत होते. तिच्या लागवी स्वभावाने तिने सगळ्यांना आपलंसं करून घेतलं होतं. तिचे लग्न झाले तरी माहेरी मधू आणि रूपा सोबत आहेत म्हणून ती निर्धास्त होती. पण आता मधूचे लग्न झाल्यावर रूपाचे कसे होणार हा प्रश्न दोघींना पडला होता. रूपा आताशी 16 वर्षाची होती. तिचे लग्नाचे वय सुद्धा नव्हते. त्यामुळे निदान 2 वर्ष तरी तिला इथे राहावे लागणार होते. दोघींनंतर ती कशी राहणार याची काळजी सगळ्यांना अस्वस्थ करत होती. गीता आणि मधू सोबत त्यांचे वडील कामापुरते तरी बोलायचे, पण त्यांनी रूपाला साधं नावाने पण हाक मारली नव्हती. त्यांनी कायम तिचा रागरागच केला होता. रूपा पण या विचाराने घाबरली होती. दुसरी आई पण त्यांच्यामध्ये पडत नसायची. तिला अजून तरी मूलबाळ झालंच नाही. त्याचा रागही कधी कधी रूपावर निघायचा. दोघींचा जीव तिच्यात अडकला होता, पण काय करावे त्यांना कळत नव्हते. संध्याकाळी मधूला बघायला पाहुणे आले. सुंदर सोज्वळ दिसणाऱ्या मधूला
त्यांनी लगेच पसंत केले आणि पुढची बोलणी करायला लवकर येतो म्हणून सांगून निरोप घेतला. गीताचे सासू-सासरे आणि नवरा थांबले होते. गीताचे वडील त्यांच्याशी जास्त काही बोलत नसायचे, पण ही माणसे त्यांच्या कुचक्या स्वभावाकडे दुर्लक्ष करायची. लग्न ठरवताना त्यांनी फक्त मुलगी पाहिली होती. सुनेपेक्षा जास्त मुलीसारखी ते तिला जपत होते. गीतासुद्धा त्यांना कधी दुखवत नसायची. तिच्या घरची सगळी परिस्थिती त्यांना माहिती होती आणि म्हणूनच गीताला वाटणाऱ्या काळजीवर त्यांनी एक निर्णय घेतला होता. पाहुणे निघून गेल्यावर गीताचे सासरे गीताच्या वडिलांना म्हणाले की, तुमची काही हरकत नसेल तर माझ्या लहान मुलासाठी तुमची रूपा आम्हाला सून म्हणून हवी आहे. तुम्ही माझ्या मुलाला पाहिले आहे. तुम्हाला पसंत असेल तर या दोन्ही मुलींची लग्न सोबतच करूया. आम्हाला काही अडचण नाही. तुम्हाला मान्य असेल तर दोघांची सुपारी फोडू. गीताच्या वडिलांना नाही म्हणायला काही कारण नव्हतेच. ते कायम तिचा दुस्वास करायचे. तिच्यासाठी हे चालून आलेले स्थळ नाकारणे शक्य नव्हते. त्यांनी सहमती दिली. इकडे गीताला अजूनही विश्वास वाटत नव्हता की तिच्या घरच्यांनी तिची बहिणीबद्दल असणारी काळजी अशी एका क्षणात दूर केली होती. त्या तिघी बहिणी एकमेकींच्या गळ्यात पडून एका डोळ्याने हसू आणि एका डोळ्यात अश्रू घेऊन एकमेकींना बिलगल्या होत्या. गीताच्या सासू-सासऱ्यांना आणि त्यांच्या दुसऱ्या मुलाला रूपा पहिल्यापासून आवडली होती. फक्त लग्नाचा निर्णय घेण्याइतपत त्याचा विचार केला नव्हता. पण गीताची अवस्था पाहून त्यांनी हा विचार केला आणि रूपाला रीतसर मागणी घातली. गीताप्रमाणेच रूपालाही जीभ लावणारं सासर मिळालं. मधूला सुद्धा चांगली माणसे मिळाली. माहेरी स्वप्न म्हणजे काय हेही न कळणाऱ्या या तिघींना स्वप्न बघायला लावणारे घर आणि ते स्वप्न पूर्ण करायला पाठिंबा देणारे सुस्वरूप जोडीदार मिळाले. तिघींचे आयुष्य आता साचलेल्या डबक्यासारखे न राहता खळखळणाऱ्या झऱ्यासारखे प्रवाही झाले. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.